तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण जो काही मे महिन्याचा 23व्या हप्त्याचा वाटप होता, 23व्या हप्त्याचं वितरण आज सोमवार होता। आपल्याला वाटत होतं की आज वितरण होईल, आज तरी पैसे येईल 100% आपल्याला शक्यता होती आणि गॅरंटी सुद्धा होती। कारण 10 तारखेला जी आर आला, 4 ते 5 दिवस निघून गेले, तर सोमवारी तरी 100% वितरण होईल असं आपल्याला वाटत होतं। आज सोमवार होता, पण तसं झालं नाही। वितरण आज झालेलं नाही, कोणालाच पैसे आलेले नाही। पण बघा, यामागे एक महत्त्वाचं कारण आणि पुरावा समोर आलेला आहे। वितरण आज न होण्यामागचं कारण काय आहे आणि वितरण कधी होईल, पुराव्यासहित मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी जे काही आहे ते पुरावा दाखवणार आहे। आणि लाईव्हच बघा, ते वेबसाईट वगैरे ओपन करून दाखवणार आहे नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि आज वितरण का झालं नाही, वितरण कधी होईल। जे काही लोक कमेंट करतात 1500 आले 1500 आले, त्या लोकांच्या कमेंटवर विश्वास ठेवू नका। खोट्या आणि चुकीच्या कमेंटवर विश्वास ठेवू नका। बघा, पुरावा तुम्हाला सर्वात आधी दाखवतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्पष्ट विषय या ठिकाणी समजून येईल। द डीबीटीची वेबसाईट तुम्हाला माहित आहे। पूर्ण जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच सर्व काही जे काही 72 योजना आहे, त्या योजनेचं डीबीटी पोर्टल हेच आहे। याच वेबसाईट मार्फत जे आहे सर्व योजनांचे पैसे महा डीबीटी पोर्टलवरून तुमच्या खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले जातात। तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा, इम्पॉर्टंट नोटीस आणि महत्वाची सूचना, महा डीबीटी पोर्टलवरील मॅट्रिक उत्तर 54 आणि मॅट्रिक पूर्व 15, संजय गांधी योजना, श्रावणबाळ निराधार योजना, त्याचप्रमाणे त्या योजनांची सेवा तात्पुरत्या वेळेसाठी बंद करण्यात आलेला आहे। तात्पुरत्या वेळेसाठी अनुपलब्ध आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे महा डीबीटीच्या सेवा। आणि या ठिकाणी बघा, आता थोडं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समजून येते, प्रणाली स्थलांतर आणि संबंधित तांत्रिक कामामुळे 1 जून ते 15 जून 2026 पर्यंत महा डीबीटी पोर्टल तात्पुरत्या वेळेसाठी बंद असणार आहे। या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की 15 जून 2026 ला महा डीबीटी म्हणजे डीबीटीचं पोर्टल जे आहे ते पूर्ण बंद आहे। आता या ठिकाणी बघा, जे काही योजनांची माहिती दिलेली आहे, यामध्ये 52 योजनांमध्ये आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुद्धा आहे। लाडकी बहीण योजनेचा डेटा स्टेटस किंवा पेमेंट पाहता येत नाही, पण लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे होते, जे काही डीबीटी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात, वितरण जे काही केलं जाते ते याच वेबसाईटच्या मदतीने केले जाते। आणि या ठिकाणी बघा, कारण सुद्धा देण्यात आलेले आहे। अर्जाची छाननी करणे 3 ते 4 कारण सुद्धा देण्यात आलेले आहे। तुम्ही जे काही कारण आहे हे वाचू शकता वेबसाईटवर वगैरे जाऊन आणि पूर्ण जे काही मॅटर आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता। म्हणजे याचा अर्थ काय, तर जे काही 52 योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेचं वितरण सुद्धा याच डीबीटी पोर्टलवरून केलं जाते। आणि मग 15 तारखेला जर हे पोर्टल बंद असेल, 15 तारखेपर्यंत हे पोर्टल बंद आहे, तर मग आज वाटप कसा होणार? आज वाटप होणार नाही किंवा होऊ शकत नाही आणि वाटप झाला सुद्धा नाही। तर जे काही मे महिन्याच्या हप्त्याचं वाटप आहे, मे महिन्याचा हप्त्याचा वाटप कदाचित उद्यापासून सुरू होऊ शकतो। उद्यापासून सुरू होईल, जवळपास 100% गॅरंटी आहे। या गोष्टीची शक्यता आहे की उद्यापासून वाटप सुरू होईल किंवा 1-2 दिवसामध्ये लगेचच सुरू होईल। आज वाटप झाला नाही, त्यामागे हे महत्त्वाचं कारण होतं की महा डीबीटी पोर्टल तात्पुरत्या स्वरूपासाठी शासनाने तांत्रिक कारणामुळे बंद करून ठेवलेलं होतं। जेव्हा पोर्टलच बंद आहे, वितरणाची वेबसाईटच बंद आहे, तर मग वाटप कसा होईल? त्यामुळे जे काही चुकीची माहिती देणारे जे काही तुमच्या समोर काही व्हिडिओ येत असतील किंवा कमेंट येत असतील की वाटप झालं आहे, 1500 या जिल्ह्यात आले, 1500 त्या जिल्ह्यात आले, कोणत्याच जिल्ह्यामध्ये वाटप झालेला नाही। अर्जाची छाननी आहे किंवा जे काही प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे, जे काही माहिती सांगितलेली आहे त्या नियमानुसार त्या पोर्टलवर जे आहे ते तांत्रिक काम सुरू आहे। ते तांत्रिक काम सुरू झाल्यानंतर, म्हणजे आज हे तांत्रिक काम 15 जून 2026 ला पूर्ण होईल आणि नंतर उद्यापासून महा डीबीटी पोर्टल पुन्हा सुरू होईल आणि तुमच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचे पैसे जे काही तुमच्या खात्यामध्ये जमा होतील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील। तर बघा, तुम्हाला समजलं असेल आज वाटप का झाला नाही। आपण दिवसभर आज वाट पाहिली, 15 तारखेला तरी वाटप होईल, सोमवारी तरी वाटप होईल, पण दिवसभर वाटप झालं नाही। त्यामागे हे महत्त्वाचं कारण होतं, टेक्निकल प्रॉब्लेम। उद्या बघा, मंगळवार आहे, 16 तारीख आहे, उद्या सुद्धा वाटपाला सुरुवात होऊ शकते। कारण आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, उद्या डीबीटीचं पोर्टल सुरू असणार। आपण परत उद्या चेक करू आणि वाटप सुरू झाल्यानंतर लगेचच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।